देशात अमेरिका आणि इराणमध्ये अखेर शांतता कराराची घोषणा झालेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केलेली आहे। दोन्ही देश शुक्रवारी जिनेवामध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत। करार होताच हॉर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय, तर इराणकडून देखील या कराराची पुष्टी करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, गुड मॉर्निंग। अमेरिका आणि इराणमध्ये अखेर शांतता कराराची घोषणा झाली असल्याचं कळतंय, काय अपडेट? बरोबर आहे। येथे 19ला पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका एकत्र येणार आहे देशाच्या शांततेसाठी। महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली घोषणा केलेली आहे। त्यांनी म्हटलं की इराण आणि सोबत जर बघितलं अमेरिका यांनी आता शांती प्रस्तावावरती एकमत झालेलं आहे। त्याच्या संदर्भात येथे 19ला स्वाक्षरी होणार आहे जिनिव्हामध्ये। यामध्ये साधारणतः दोन प्रमुख अटी ठेवलेले आहे। एक तर अणुशस्त्र खरेदी करायची नाही, अणुशस्त्र वापरायचे नाही आणि अणुशस्त्रांची निर्मिती करायची नाही, हा का एक मोठी अट जी डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवली होती। आणि त्यानंतर हॉर्मुझची समुद्रधुनी ती सर्वांसाठी खुली करायची, या दोन्ही शर्ती इराणने मान्य केल्याची माहिती पुढे आली आहे। त्याच्या आधारावरती येत्या 19ला यावरती अंतिम जी करार आहे त्यावरती स्वाक्षरी असल्याची माहिती पुढे आलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अमेरिका आणि इराणमध्ये अखेर शांतता कराराची घोषणा झालेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केलेली आहे। दोन्ही देश शुक्रवारी जिनेवामध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत। तर करार होताच हॉर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय, तर इराणकडून देखील या कराराची पुष्टी करण्यात आलेली आहे। त्यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी आता सगळ्यांसाठी लवकरच खुली होण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांनी देखील तसं म्हटलेलं आहे, तर इराणने देखील या कराराची पुष्टी केलेली आहे।